नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आधार कार्डला दुसरा मोबाईल नंबर कसे लिंक करावे याची ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्या प्ले स्टोअरवर सर्च करायचं आहे आधार. अशा प्रकारे आधार सर्च केल्यावर या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की आधार ॲप्लिकेशनचे या ठिकाणी बरेच ऑप्शन तुम्हाला दिसतील. तर तुम्हाला फक्त आधार हे ऑप्शन शोधायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की जे पहिलं ऑप्शन पाहत आहे ओदरचं आधार AAADHAAR. अशा प्रकारे हे आधार ऑप्शन किंवा सॉफ्टवेअर तुम्हाला आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून हे ॲप्स इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. मित्रांनो, हे ॲप इन्स्टॉल केल्यावर समोरली प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल आणि अशाच प्रकारची गव्हर्नमेंट जॉब अपडेट, त्याचप्रमाणे टेक्निकल व्हिडिओज आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी गोष्टी आपल्या चॅनलवर उपलब्ध असते. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे ॲप इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला या ठिकाणी ओपन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओपन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुम्हाला या अलाऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सर्वच गोष्टीला. त्यानंतर अलाऊ या ऑप्शनला क्लिक केल्यावर ओपन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पुन्हा. त्यानंतर अलाऊ या सर्वच तुम्हाला या ठिकाणी परमिशन वगैरे द्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे परमिशन दिल्यावर अशा प्रकारे दुसरं पेज ओपन झाल्यावर या ठिकाणी खालचं जे ऑप्शन पाहत आहे तुम्ही स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर्ड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. खालच्या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारचे पुन्हा या ठिकाणी पेज ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आय एम रेडी विथ माय आधार या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला एक आधार नंबर टाकायचा आहे. आता या ठिकाणी आधार नंबर कोणाचा टाकायचा आहे तर ज्याही व्यक्तीचा किंवा ज्याही कॅन्डिडेटचा तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे त्याचंच आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे. या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. समजा मी या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला असून आता कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करूया. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर अशा प्रकारे समोरचं टर्म अँड कंडिशनचं पेज ओपन झाल्यावर तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला प्रोसेस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर 2 ऑप्शन निर्माण झालेले आहेत किंवा 2 ऑप्शन तयार होतील. या ठिकाणी कन्फ्यूज न होता तुम्हाला कुठल्याही नंबरला क्लिक करायचं आहे. सिम 1, सिम 2 वगैरे. तर मी या सिम 1 या ऑप्शनला क्लिक करतो. त्यानंतर सेंड SMS या ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी ध्यानात ठेवायचं म्हणजे तुमचे त्या सिममध्ये बॅलन्स असणे आवश्यक आहे. जो तुमच्या फोनमध्ये चालू आहे तो किंवा जो रेग्युलर आहे तो. तर या ठिकाणी सेंड SMS या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी सिम व्हेरिफाय झाल्यावर आता तुम्हाला या ठिकाणी इंडिकेट फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचं चेहरा या ठिकाणी हे करायचं आहे. ज्याप्रमाणे आपलं आधार फेस ऑथेंटिकेशन करतो त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी आपला फेस किंवा चेहरा या ठिकाणी द्यायचा आहे किंवा ऑथेंटिकेशन करायचं आहे. जर का तुम्ही चष्मा वगैरे घातला असेल तर चष्मा काढायचा आहे आणि फेस घेताना तुम्हाला डोळे थोडेसे मिचमिच करायचे आहेत किंवा चालू बंद करायचे आहेत. त्यामुळे तो फोटो येणार आहे. तसा या ठिकाणी फोटो येणार नाही. या ठिकाणी तुम्हाला इंडिकेट फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फोटो घेण्यासाठी. अशा प्रकारे आपला मोबाईलचा कॅमेरा ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुमचा फेस पद्धतशीरपणे घ्यायचा आहे तेव्हाच या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन होणार आहे. या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की जर का तुमचा फेस ऑथेंटिकेशन फेल होत असेल तर तुम्ही या ठिकाणी 3 वेळास फक्त अटेम्प्ट करू शकता किंवा ट्राय अगेन करू शकता. जर का तुमचा 3 वेळा फेल झाला तुम्हाला पुन्हा प्रोसेस करावी लागणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं फेस ऑथेंटिकेशन क्लिअर व्हायला हवं.
त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक समोरचं पुन्हा पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे एक 6 डिजिटचा पिन तुम्हाला बनवायचा आहे. तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6 किंवा तुमचे डेट ऑफ बर्थ जे असेल ते तुम्हाला जे लक्षात राहणार आहे ते त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी एक पिन तुम्हाला बनवून घ्यायचा असतो. तर या ठिकाणी आपण एक पिन बनवून घेऊ. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म पिन बनवून घ्यायचा आहे. म्हणजे 2 वेळा तुम्हाला या ठिकाणी पिन टाकायचा आहे. अशा प्रकारे पिन या ठिकाणी टाकल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे. अशा प्रकारे पेज ओपन झाल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही अदर स्किप गाईडचं ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. अदर ऑप्शनला कुठल्याही प्रकारे क्लिक करायचं नाही. तर स्किप गाईड ऑप्शनला क्लिक केल्यावर आपल्या ज्या आधार कार्डवर पूर्ण जे डिटेल असेल ते या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. या QR कोडच्या साहाय्याने किंवा आपला जो आधार कार्ड नंबर आहे, पूर्ण डिटेल्स वगैरे, मेल, डेट ऑफ बर्थ, आपला ॲड्रेस, पूर्ण डिटेल या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे या बारकोडवर क्लिक केलं की आपली सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर नंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर एक ऑप्शन दिसणार आहे की माय आधार अपडेट. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ध्यानात ठेवायचं म्हणजे कुठल्या ॲप्लिकेशनला हे ऑप्शन येत नाही आहे किंवा कोणाकोणाला हे ऑप्शन उपलब्ध नाही आहे. परंतु लवकरच या ठिकाणी ते अपडेट होणार आहे सर्वांसाठीच. जर का तुमच्यासमोर हे ऑप्शन दिसत नसेल तर तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे माय आधार अपडेटची या सर्व्हिस या ऑप्शनमध्ये. कारण की बऱ्याच जणांना हे ऑप्शन आले नसून काही जणांना हे ऑप्शन आलेलं आहे. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जर का हे ऑप्शन येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे माय आधार अपडेट या ऑप्शनला. माय आधार अपडेट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर 4 ऑप्शन आलेले आहेत. एक आहे मोबाईल नंबर अपडेट, ॲड्रेस अपडेट, त्यानंतर नेम अपडेट आणि ईमेल ID अपडेट. अशा प्रकारे 4ही ऑप्शन तुमच्यासमोर शो होतील. परंतु या ठिकाणी फक्त सध्या मोबाईल नंबर अपडेट हे सुरू झालेलं आहे. कारण की तुम्ही जर का आधार अपडेट, नेम अपडेट आणि ईमेल अपडेट त्या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे. म्हणजे कमिंग सून. धिस फ्युचर इज कमिंग सून. इट इज डेव्हलपमेंट फेस. म्हणजे ही 4ही प्रोसेस म्हणजे हे 3 प्रोसेस या ठिकाणी अपडेटिंगमध्ये आहेत. या ठिकाणी फक्त मोबाईल नंबरच तुम्हाला अपडेट करता येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल नंबरच पाहत असून तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर अपडेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मोबाईल अपडेट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक माहिती समोर आलेली आहे. फॉर एक्झाम्पल टायपिंग दाखवत आहे 30 दिवसाचा. त्यानंतर प्रोसेसिंग फी आहे ₹75. त्यानंतर रिक्वायरमेंट आहे करंट मोबाईल नंबर, त्यानंतर न्यू मोबाईल नंबर. आता या ठिकाणी प्रोसेसिंग टाईम आहे 30 दिवसाचा. म्हणजे तुम्हाला 30 दिवसाचा टाईममध्ये हा मोबाईल नंबर अपडेट होणार आहे. परंतु असं न होता तुम्हाला 12 घंटे किंवा 48 घंट्यामध्येच तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी अपडेट होणार आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे की प्रोसेसिंग फी. तुम्हाला याची ₹75 फी ऑनलाईन भरावी लागेल सध्याच. त्यानंतर रिक्वायरमेंट म्हणजे तुमच्याकडे ही प्रोसेस करण्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर आहे दिलेला तो करंट मोबाईल नंबर सोबत असणे आवश्यक आहे. त्यानंतर न्यू मोबाईल नंबर जो तुम्हाला अपडेट करायचा आहे तो नंबरसुद्धा या ठिकाणी तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. दोन्ही याच्यावर OTP येतील. या ठिकाणी एक लोचा असा आहे की जो जुना नंबर आहे तो नंबर असेल तरच या ठिकाणी तुम्ही समोरली प्रोसेस करू शकता. अदरवाईज तुम्ही दुसरी प्रोसेस करू शकणार नाही. हे आधारवाल्यानं लोच्याचं काम करून ठेवलेलं आहे. कारण की जनरली आपल्याकडे जुना मोबाईल नंबर नसते. त्यामुळे आपल्याला OTPसाठी प्रॉब्लेम येणार आहे. परंतु ज्यांच्याकडे हा जुना नंबर आहे आणि त्यांना दुसरा नंबर ॲड करायचा आहे, ते प्रोसेस या ठिकाणी करू शकतात. सो मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजलेली असेल. त्यानंतर खाली कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. म्हणजे जो तुमच्या आधारला अगोदर नंबर असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावा लागेल. मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून आपल्या जुन्या नंबरवर पुन्हा कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही युअर करंट रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसणार आहे. जो तुमच्याकडे जुना नंबर असेल तो या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला जो नंबर तुम्हाला सध्या आता ॲड करायचा आहे नवीन,
तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर नवीन नंबर या ठिकाणी खाली टाकल्यावर तुम्हाला सेंड OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नवीन नंबर टाकला असून OTP पाठवलेला असून या ठिकाणी OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP आला असून OTP व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करूया. त्यानंतर OTP टाकल्यावर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ज्याही व्यक्तीस तुम्ही आधार कार्ड यूज केलं असेल त्याचंच या ठिकाणी आता तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यात तुम्हाला खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनला. अशा प्रकारे पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. तुम्हाला प्रोसेस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी कॅमेरा ओपन होणार आहे. तो तुम्हाला या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन क्लिअर करून घ्यायचं आहे, डोळे वगैरे लावून चालू बंद करून. त्यानंतर अशा प्रकारे फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुलीचा या ठिकाणी अशा टिकमार्क यायला हवा. या ठिकाणी तुमचं फेस ऑथेंटिकेशन क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर समोरचं ऑटोमॅटिक तुम्हाला ₹75 या ठिकाणी पेमेंट करू घ्यायचं आहे. तुम्हाला कन्फर्म अँड पे ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड पे ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर पेमेंट करण्याचे बरेच ऑप्शन आहेत. ज्याही प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल बारकोड किंवा ATMच्या साहाय्याने तुम्ही पेमेंट करू शकता. कन्फर्म अँड पे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी पेमेंटची प्रोसेसिंग ऑटोमॅटिक होणार आहे. जे तुम्ही बारकोड वगैरे किंवा ATMच्या साहाय्याने पेमेंट करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी पाहता की पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं पेमेंट पूर्णपणे कंप्लीट झालेलं असून आता या ठिकाणी तुम्हाला खाली कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करून डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या फोनमध्ये ते रिसिप्ट शो करून ठेवू शकता किंवा नाही काढली तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. एका दिवसात किंवा या ठिकाणी मोबाईल नंबर अपडेट होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण आधारला मोबाईल नंबर लिंक कसा करावा घरी बसल्या हे पाहिलेलं असून जर का काही व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.